सुजन हो नमस्कार. आविष्कार आर्ट्स अँड क्रिएशन्स प्रस्तुत रविवारची गोष्ट या सदरामध्ये अमोल वाघचे तुम्हा सर्वांना सप्रेम अभिवादन. महाभारत काळामधली ही गोष्ट. एके दिवशी भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचा सखा त्यांचा मित्र अर्जुन हे नगराबाहेर फिरण्यासाठी भ्रमंतीसाठी गेलेले होते. त्या ठिकाणी त्यांना एक गरीब गृहस्थ दिसला. तो माणूस अत्यंत गरीब होता. त्याच्याकडे चरितार्थासाठी दुसरं कुठलं साधन नव्हतं, म्हणून तो आपला आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह रोज भिक्षा मागून करत असायचा. त्याची ती अत्यंत हलाखीची परिस्थिती पाहून अर्जुनाला त्याची खूप दया आली. अर्जुनानं त्या माणसाला आपल्याजवळ असलेली सोन्याच्या मोहरांनी भरलेली एक थैली भेट म्हणून दिली. त्या गरीब माणसाला खूप आनंद झाला. भगवान श्रीकृष्णांचा हा मित्र अर्जुन खूप दयाळू आहे असं त्याला वाटलं. त्यानं अर्जुनाचे आभार मानले, भगवान श्रीकृष्णांना नमस्कार केला आणि तो आपल्या घराकडे जायला निघाला. आता त्याच्याजवळ सुवर्ण मुद्रांनी भरलेली थैली होती. आता आपल्या हाती प्रचंड धन लागलेलं आहे, तेव्हा आपलं उरलेलं आयुष्य हे खूप सुरळीत आणि सुखी जाणार आहे याची त्याला खात्री पटली. त्या धनाचा विनियोग कसा करायचा याबद्दल तो विचार करू लागला. आपली हलाखीची परिस्थिती आता बदलणार, आपल्या घरची गरिबी आता दूर होणार. आपण आपल्या घरामध्ये सुखसोयींनी युक्त अशा अनेक गोष्टी घेऊ शकतो. रोज उत्तम उत्तम पदार्थांचं आपण सेवन करू शकतो असे विचार त्याच्या मनामध्ये चालू होते. पण त्याच्या दुर्दैवाचे फेरे अजून संपलेले नव्हते. गावाबाहेरच्या त्या निर्जन भागामधून जात असताना एका चोराची नजर त्याच्यावरती पडली. त्या चोरानं धावत येऊन याला गाठलं. त्या चोराने स्वतःच्या चेहऱ्यावरती एक फडकं गुंडाळलेलं होतं, त्यामुळे त्याचा चेहरा दिसत नव्हता. पण एकंदरीत त्याच्या वागण्यावरनं, हालचालीवरनं हा चोर आहे, दरोडेखोर आहे हे त्या गृहस्थानं लगेच जाणलं. त्या चोरानं त्या माणसाला खूप मारहाण केली आणि त्याच्याकडे असलेली सोन्याच्या मोहरांनी भरलेली थैली ही हिसकावून घेतली आणि तो चोर तिथून पसार झाला. अत्यंत दुःखी होऊन स्वतःच्या नशिबाला दोष देत तो गृहस्थ घरी पोहोचला. घडलेली सगळी हकीकत त्यानं पत्नीला सांगितली. आपल्याला धन मिळालं पण ते आपल्या नशिबातच नव्हतं, म्हणून स्वतःच्या नशिबाला दोष देत दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा भिक्षा मागण्यासाठी तो घराबाहेर पडला. 1-2 दिवस असेच गेले. त्यानंतर एके दिवशी पुन्हा एकदा भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन फिरण्यासाठी, भ्रमंती करण्यासाठी जेव्हा बाहेर फिरत होते त्यावेळेला त्यांच्या नजरेला पुन्हा एकदा हा गृहस्थ दिसला. आपण एवढं धन देऊन सुद्धा हा पुन्हा भिक्षा मागतोय याचा अर्जुनाला मोठं विशेष वाटलं. त्यानं त्या गृहस्थाला बोलवलं, त्याची चौकशी केली, विचारपूस केली. त्या गृहस्थानं आपल्या बाबतीत घडलेला सगळा प्रसंग अर्जुनाला सांगितला. त्याची ती हकीकत ऐकून अर्जुनाला खूप वाईट वाटलं. तो त्या गृहस्थाला म्हणाला की ठीक आहे, काहीच हरकत नाही. आता माझ्याकडे तुला देण्यासाठी सोन्याच्या मोहरा वगैरे काहीच नाही, पण माझ्याकडे एक अनमोल असा मोती आहे, अनमोल असं रत्न आहे. तो अनमोल मोती मी तुला देतो. तो मोती, ते अनमोल असं रत्न विकून त्यातून मिळालेल्या पैशामधनं तू तुझं उर्वरित आयुष्य खूप चांगल्या प्रकारे जगू शकशील. असं म्हणून अर्जुनाने आपल्याकडे असलेला तो अनमोल असा मोती त्या माणसाला देऊन टाकला. भगवान श्रीकृष्णाचा हा अर्जुन नावाचा मित्र खरंच खूप दयाळू आहे याची या वेळेला पुन्हा एकदा त्या गृहस्थाला खात्री पटली. पुन्हा एकदा त्याने अर्जुनाचे आभार मानले, भगवान श्रीकृष्णांना नमस्कार केला आणि तो आपल्या घरी गेला. घरी पोहोचल्यानंतर त्याच्याकडे तिजोरी किंवा अशी कुठली गोष्ट नव्हती की ज्यामध्ये तो मोती तो सुरक्षितपणे ठेवू शकेल. बराच विचार केल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की त्याच्या घरामध्ये एक जुना हंडा आहे. तो हंडा बरेच दिवसापासून वापरामध्ये नाहीये आणि जर मी तो मोती त्याच्यामध्ये लपवून ठेवला तर तो कुणा चोराच्या, दरोडेखोराच्या नजरेस पडणार नाही आणि सुरक्षित राहील. असा विचार करून तो जुना हंडा त्यानं घेतला आणि त्यामध्ये आपला तो अनमोल असा मोती ठेवून दिला. त्यानंतर तो झोपी गेला. नेमकं त्याच दिवशी त्याची पत्नी ही नदीवरती गेलेली असताना पाणी भरण्यासाठी म्हणून जो नेहमीचा हंडा होता तो तिच्याकडनं फुटला आणि म्हणून मग ती घरी आली. घरी आल्यानंतर तिच्या लक्षात आलं की आपल्या घरामध्ये एक जुना हंडा अजून तसाच आहे, तो घेऊन आपण पाणी भरण्यासाठी जाऊ शकतो. आणि मग तिने तो जुना हंडा घेतला आणि ती नदीवरती पाणी भरण्यासाठी गेली. इकडे जेव्हा हा झोपेमधनं जागा झाला तेव्हा त्यानं पाहिलं की घरामधला तो हंडा नाहीसा झालेला आहे. थोड्याच वेळामध्ये पत्नी त्यामध्ये पाणी भरून घेऊन आली. हे सगळं पाहून त्यानं आपल्या डोक्यावरती हात मारून घेतला आणि पुन्हा एकदा आपल्या नशिबाला दोष देत तो बसला. दुसऱ्या दिवशी पुन्हा पर्यायच नव्हता. भिक्षा मागण्यासाठी तो घराबाहेर पडला. घराबाहेर पडल्यानंतर थोड्याच अंतरावरती पुन्हा एकदा त्याला भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांचं दर्शन झालं. तो धावत तिथे अर्जुनापाशी पोहोचला आणि त्यानं आपली घडलेली सगळी हकीकत पुन्हा अर्जुनाला सांगितली. अर्जुनाला यावेळेला परत वाईट वाटलं. त्यानं भगवान श्रीकृष्णांकडे पाहिलं आणि म्हणाला, भगवान, हा नक्की काय प्रकार आहे हे समजत नाही. या गरीब माणसाची परिस्थिती सुधारण्यासाठी आता तुम्हीच काहीतरी नक्की प्रयत्न करा.
भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाची ती विनंती मान्य केली. त्यांनी त्या गृहस्थाकडे हसून पाहिलं. स्वतःकडे असलेले अगदी साध्या 2 मुद्रा, त्या साध्या 2 मुद्रा त्यानं त्या गृहस्थाच्या हातावरती ठेवल्या आणि भगवान श्रीकृष्ण त्याला म्हणाले, या 2 मुद्रा घे आणि सुखानं तू तुझ्या घरी जा. त्या गृहस्थाला मोठं आश्चर्य वाटलं. भगवान श्रीकृष्णांचा मित्र अर्जुन हाच मोठा दयाळू आहे. पहिल्या वेळेला त्यानं मला सोन्याच्या मुद्रा भेट दिल्या, दुसऱ्या वेळेला अनमोल असा मोती भेट दिला. भगवान श्रीकृष्ण तर त्याच्यापेक्षा थोर आहेत, श्रेष्ठ आहेत, पण त्यांनी मात्र मला अगदी साध्या 2 मुद्रा दिल्या. त्या साध्या 2 मुद्रांचं मी काय करावं बरं? त्या मला कितीशा पुरणार आहेत? पण तरी देखील शांतपणे त्यानं त्या मुद्रा घेतल्या, भगवान श्रीकृष्णांना नमस्कार केला, अर्जुनाला नमस्कार केला आणि तो तेथून निघाला. वाटेत जात असताना सुद्धा त्याच्या डोक्यात हे चक्र चालूच होतं. या 2 साध्या मुद्रांनी माझं काय होणार आहे? काय फरक पडणार आहे माझ्या आयुष्यामध्ये? असा विचार करत असतानाच त्याला समोर एक मासेमारी करून येणारा एक माणूस भेटला. त्यानं त्याच्या जाळ्यामध्ये एक मासा पकडलेला होता. तो छोटासा मासा जीवाच्या आकांतानं तडफडत होता. या गृहस्थाला वाटलं की मी स्वतःसाठी तरी या 2 मुद्रांचा उपयोग करू शकत नाही, पण मी या 2 मुद्रा देऊन जर तो मासा विकत घेतला आणि तो मासा पुन्हा नदीमध्ये सोडून दिला तर कदाचित त्याला तरी मी जीवनदान देऊ शकेन. असा विचार करून त्यानं स्वतःजवळच्या 2 मुद्रा त्या मासेमारी करणाऱ्या गृहस्थाला दिल्या. त्याच्याकडनं तो छोटासा मासा विकत घेतला. त्या गृहस्थाकडे एक कमंडलू होता आणि त्यात थोडंसं पाणी होतं. तो छोटासा मासा त्यांनी त्या कमंडलूमध्ये ठेवला. तो कमंडलू घेऊन तो त्या नदीच्या पात्राच्या तिथे गेला. नदीपाशी गेल्यानंतर त्यानं आपल्याजवळ असलेल्या कमंडलू, त्यातलं पाणी आणि त्यातला मासा हा नदीच्या पाण्यात सोडण्यासाठी आपला कमंडलू त्या पाण्यामध्ये बुडवला. त्या माशाला त्यानं त्या नदीच्या पाण्यामध्ये सोडलं, कमंडलू रिकामा केला आणि त्याच वेळेला त्याच्या लक्षात आलं की कमंडलूतून कसला तरी आवाज येतोय. त्यानं कमंडलूमध्ये पाहिलं तर त्यावेळेला त्याचा मोती त्याला त्याच्यामध्ये दिसून आला. घडलं असं होतं की ज्या वेळेला त्याच्या पत्नीनं तो हंडा पाण्यामध्ये बुडवला होता त्यावेळेला तो मोती त्या नदीच्या पाण्यात गेला होता आणि नेमका याच माशाने तो गिळला होता. ज्या वेळेला या माशाला जीवनदान देण्यासाठी त्यानं कमंडलू त्या नदीमध्ये रिकामा केला त्यावेळेला त्या माशानं आपल्या तोंडातून गिळलेला मोती त्या कमंडलूत पुन्हा एकदा टाकला. आपला गेलेला हरवलेला मोती परत मिळाला याचा त्याला अत्यंत आनंद झाला आणि त्या आनंदाच्या भरामध्ये तो सापडला सापडला म्हणून जोर जोरात ओरडू लागला. कर्मधर्म संयोगानं त्याला लुटणारा तो दरोडेखोर, तो चोर त्याच वेळेला नदीच्या बाजूने जात होता. हा जेव्हा सापडला सापडला म्हणून जोरात ओरडू लागला तेव्हा चोराला वाटलं की ह्यानं कदाचित मला ओळखलंय आणि आता हा सगळ्या गावासमोर मी सापडलोय म्हणून ओरडू लागलेला आहे. तो भीतीने धावत आला आणि त्याने या गृहस्थाचे पाय पकडले. तो म्हणाला की मला क्षमा करा, मी तुमचं लुटलेलं सगळं धन तुम्हाला परत देतो, पण कृपा करून कोणालाही माझ्याबद्दल काही सांगू नका. असं म्हणून त्याच्याकडनं लुटलेली ती सोन्याच्या मोहरांची थैली त्या चोरानं त्या गृहस्थाला परत दिली. त्या गृहस्थाला मोठं आश्चर्य वाटलं. त्याच्याकडनं चोरीला गेलेलं ते सोन्याच्या मुद्रांचं धन त्याला परत मिळालेलं होतं आणि त्याचबरोबर हरवलेला मोती सुद्धा त्याला परत मिळालेला होता. हा सगळा प्रकार जेव्हा भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुनाला कळला त्यावेळेला अर्जुनाला मोठं आश्चर्य वाटलं. अर्जुनानं भगवान श्रीकृष्णांना विचारलं की भगवान ही नक्की काय लिहिलंय? मी त्या गृहस्थाला पहिल्यांदा सोन्याच्या मुद्रा दिल्या पण त्याचा त्याला फायदा झाला नाही, ते धन त्याच्याकडनं चोरीला गेलं. दुसऱ्या वेळेला अनमोल असा मोती दिला, तोही त्याच्याकडनं हरवला. पण तिसऱ्या वेळेला तुम्ही अगदी साध्याशा 2 मुद्रा दिल्या, त्यावेळेला मात्र त्याचं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं. ही नक्की काय लिहिलंय? हे नक्की काय घडलंय? त्यावरती भगवान श्रीकृष्ण हसून अर्जुनाला म्हणाले, अर्जुन, यामध्ये मी काहीच केलेलं नाही. हे त्या माणसाच्या कर्माचं फळ आहे. ज्या वेळेला पहिल्यांदा त्याला सोन्याच्या मुद्रा मिळालेल्या होत्या किंवा दुसऱ्यांदा ज्या वेळेला त्याला अनमोल असा मोती मिळालेला होता त्यावेळेला तो घेऊन जात असताना किंवा ते धन घेऊन जात असताना त्यानं केवळ स्वतःपुरताच विचार केला. मिळालेल्या या गोष्टीमधनं स्वतःला कसं सुखी करता येईल, स्वतःसाठीच कसा विचार करता येईल, स्वतःसाठी कशा सुखसोयी करता येतील याचाच तो विचार करत चालला होता. त्यामुळे स्वाभाविकच त्या गोष्टी त्याच्यापासून दुरावल्या. पण ज्या वेळेला त्याला साध्या 2 मुद्रा मिळाल्या त्यावेळेला त्याच्या लक्षात आलं की या 2 साध्या मुद्रांचा स्वतःला काहीच उपयोग होणार नाही आणि त्यावेळेला त्याच्या मनात विचार आला की माझ्यासाठी याचा उपयोग होत नाहीये, पण समोरच्या माशाला, समोरच्या एका जीवाला मात्र तडफड होण्यापासून, मरण्यापासून मी वाचवू शकतो आणि म्हणूनच त्यानं ते धन दुसऱ्याच्या जीवासाठी खर्च केलं. म्हणजे दुसऱ्या वेळेला त्याच्याकडे थोडंसंच धन होतं पण ते त्यानं दुसऱ्यासाठी विचार केल्यामुळे त्या कर्माचं फळ त्याला मिळालं. अगदी छोटीशीच ही गोष्ट पण खूप काही शिकवून जाते. ज्या ज्या क्षणी माणूस स्वार्थानं केवळ स्वतःपुरताच विचार करतो त्या वेळेस
कित्येकदा तो आहेत त्या गोष्टी गमावून बसतो. पण ज्या वेळेला स्वतःकडे असलेल्या थोड्याशा गोष्टीमधनं सुद्धा दुसऱ्याला आनंद देण्याचा, दुसऱ्याला मदत करण्याचा तो जेव्हा विचार करतो, परोपकारी वृत्ती मनामध्ये ठेवतो, त्यावेळेला त्याच्या शतपटीनं, त्याच्या सहस्त्रपटीनं फिरून ती गोष्ट त्याच्याकडे येत असते. कदाचित यालाच कर्माचा सिद्धांत म्हणतात. रविवारची ही छोटीशी गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा. जर ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करा. या आणि अशा बोधप्रद प्रेरणादायी गोष्टींचा आनंद घेण्यासाठी आमच्या आविष्कार आर्ट्स अँड क्रिएशन्स या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.